शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव. शेतकरी बंधूंनो, आज आपण आलो आहोत एका प्लॉट ज्या हळदीच्या प्लॉटची काढणी चालू आहे. त्या प्लॉटला आपण एक व्हिजिट केली आहे. प्रत्यक्ष त्या प्लॉटचं कसा माल निघत आहे, काय प्रॉब्लेम आहेत का हे बघण्यासाठी एका प्लॉटवर आलो आहोत. पहिले आपण शेतकऱ्याचा परिचय घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव शिवराज विश्वनाथ मिटकरी, राहणार डोरली, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. आणि आपला मोबाईल नंबर सांगा. 85 54 80 59 50. आता हे जे प्लॉट काढणी चालू आहे, आपली जी व्हरायटीचं नाव काय आपल्या? मी राजापुरी म्हणून आहे सर. मी सांगलीहून आणलं होतं बिराई. सांगलीहून आलेलं आहे ना. राजापुरी व्हरायटी आहे ना. राजापुरी. बरं, या प्लॉटला जे आता पहिलेपासून लागवडीपासून आतापर्यंत तुम्हाला जे नियोजन दिलेलं आहे, हे कुठून मिळालं आहे तुम्हाला नियोजन? हे सुखकर्ता कृषी सेवा केंद्र कोळगाव यांच्याकडून मिळाले. म्हणजे लागवडीपासून आतापर्यंत संपूर्ण नियोजन सुद्धा करत आहे ना? हो सर. संपूर्ण नियोजन आहे. आता शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सांगायचा विषय म्हणजे आपण या प्लॉटचा अगोदर गेल्या वर्षी पण बऱ्याच शेतकऱ्याला बियाणं दिले होते. आता आपण बऱ्याच शेतकऱ्याचे प्लॉट पण पाहिले. ते तुम्हाला कसं वाटलं? त्या शेतकऱ्याचे रिस्पॉन्स काय ते? चांगले आले. परत यावेळेस बियाणे तयार आहेत. हा ना, म्हणजे चांगले सगळ्याचे ना. चांगले आले. हे बघा, काय शेतकरी बंधूंनो, एक लक्षात घ्या, आपण जेव्हा एखादी जर गोष्ट चांगली उत्पादनाची अपेक्षा करत असेल, आता सध्याचा जर विचार करायला गेला तर हळदीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी क्षेत्र वाढणार. पण बऱ्याच शेतकऱ्याचं जे बियाणं आहे म्हणजे रोगीट आहे. म्हणजे बऱ्याच त्या बियाणामध्ये जातीवंत बियाणं नसल्यामुळं भेसळयुक्त बियाणं असणं किंवा सड लागलेलं, कंदकूज लागलेलं जे बियाणं आहे किंवा करपा आलेलं बियाणं आहे, असं शेतकरी बियाणं घेत आहेत आणि लागवडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. नवीन शेतकऱ्याला या गोष्टीचा चांगला अनुभव नसल्यामुळं शेतकरी कुठून तरी हळदीचं बियाणं घेतात आणि लागवड करतात. मग भविष्यामध्ये त्याला त्या रोगाला जेव्हा पोषक हवामान तयार होते त्यावेळेस मग मोठ्या प्रमाणामध्ये तिथं कंदकूस तयार होते, करपा तयार होतो, कणसट तयार होते आणि मग शेतकऱ्याचा अन्नठाई खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो आणि उत्पन्नातही घट होते आणि मग शेतकऱ्याला वाटतं की शेती कुठेतरी परवडत नाही. पण आता जर काळाचा जर विचार करायला गेला तर तुम्ही प्रत्येक गोष्ट विचार करून करणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, तुम्हाला जर हळदीचं दर्जेदार जर नियोजन घ्यायचं असेल किंवा त्याच्यातून भरघोस असं उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्हाला पहिले जातीवंत बियाणं असणं गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, जोपर्यंत तुम्हाला जातीवंत बियाणं निरोगी दर्जेदार बियाणं मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला चांगलं उत्पादन त्याच्यातून मिळणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला असं जातीवंत बियाणं भेटणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला उत्कृष्ट अशी जमीन पाहिजे, ते जशी हळदीला लागते त्या पद्धतीची, आणि त्यानंतर तुमचं योग्य वेळी योग्य दर्जेदार अशा निविष्ठा वापरून त्याचं जर नियोजन केलं तर तुम्हाला फळस्वरूप असं उत्पादन मिळते. आता पूर्ण जरी तुम्ही ढीग बघितला शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये एकही प्रकारची तुम्हाला शेंग सडलेली, कंदकूज लागलेली दिसणार नाही. हे बघा, मागं तुम्हाला जे काढणी चालू आहे आपल्या प्लॉटची, हे महिला आपल्या काढणी करत आहे. सुखकर्ता नेहमी प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली करते आणि इतर शेतकऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करते. आपण या प्लॉटला वर्षभर वेळोवेळी भेटी दिल्या, त्याचं नियोजन केलं, याच्यावर कुठल्या प्रकारचा करपा आला नाही, सड कंदकूज आला नाही आणि त्याच्याच फळस्वरूप तुम्हाला सांगतो असं दर्जेदार ठसठशीत असं हा प्लॉट आपल्याला याच्यातून शेंगा पाहायला मिळतात. या शेंगाचं जर शेतकरी बंधूंनो जर आपण आताच्या पद्धतीने जर वजन बघितलं तर मिनिमम एका शेंगाचं वजन 100 ग्रामच्या वर आपल्याला एक शेंग तुम्हाला पाहू शकता. आता आपण याची एक शेंग म्हणून तुम्हाला दाखवतो, त्यामध्ये जे आलेली कलर आणि लालीचा जे प्रकार आहे शेतकरी बंधूंनो, हे बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा पद्धतीने आले. जोपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीचा हळदीमध्ये कुरकुमिंग येणार नाही तोपर्यंत तुम्हाला याच्यातून दर्जेदार असं उत्पादन मिळणार नाही. तर ज्या शेतकऱ्याला चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे, ज्या शेतकऱ्याला तुम्हाला याच्यातून दर्जेदार असं उत्पादन घेण्याची इच्छा आहे, म्हणजे हळद लागवडीमधून भरघोस कमी खर्चामध्ये उत्पादन घ्यायचं आहे, त्या शेतकऱ्यानं नंबर 1चं जातीवंत बियाणं, निरोगी बियाणं घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सांगतो, त्यासाठी तुम्हाला अशा शेतकऱ्यासोबत संपर्क करणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा या शेतकरी बंधून एवढ्या मोठ्या शेंगा, जाड शेंगा होतात, याचा अर्थ हा प्लॉट आपल्याला निरोगी पद्धतीनं डेव्हलप झालेला आहे. नाहीतर आपल्याला रोग असलेल्या प्लॉटला असे शेंगा होत नाहीत. आपण पूर्ण तुम्हाला प्रॅक्टिकल्समध्ये दाखवतो. हे बघा, तुम्हाला कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये सडलेली, कंदकूज लागलेली शेंग भेटली नाही. तुम्ही स्वतः या प्रॅक्टिसेस प्लॉटला या भेट द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही बेणं घेण्याचा प्रयत्न करा. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला जर कमी खर्चात दर्जेदार उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही बेणं पहिले चांगले निवडा, त्याच्यानंतर जमीन चांगली निवडा आणि त्याच्यानंतर नियोजन योग्य पद्धतीनं करा. आपण एक वेळेस ज्या शेतकऱ्याला बियाणं जर लागत असेल तर त्यांनाचा एक वेळेस नंबर घेऊ, कारण हा बियाणाचा जो प्लॉट आहे आपल्या हातावरचा जवळपासच्या प्लॉट आता संपत आलेले आहेत. आपल्यातही भागातला हा हदगाव तालुक्यातला आता जवळपासचा शेवटचा प्लॉट म्हणलं तरी काही हरकत नाही. तर आपण एकदा शेतकऱ्याचा परिचय आणि मोबाईल नंबर घेऊया. आपल्या एकदा नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव शिवराज विश्वनाथ मिटकरी, राहणार डोरली, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. आणि मोबाईल नंबर सांगा. 85 54 80 59 50. बरं, आपल्याला हे जे सुखकर्ताने नियोजन दिलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटते? उत्पन्नामध्ये तुमच्या वाढ कशी वाटते आणि समाधानी आहात का तुम्ही? मी समाधानी आहे सर. गेल्या वर्षी पण मला 36 ॲव्हरेज झालेलं या व्हरायटीचं आणि यावर्षी पण तेवढंच येईल जवळपास अशी आशा. म्हणजे यावर्षी पाण्यानं खूप परेशानी होऊन सुद्धा आपल्याला ॲव्हरेजमध्ये काही घट होण्याची शक्यता नाही. हे बघा शेतकरी बंधूंनो,
एक लक्षात घ्या, सुख करता कुठलीही गोष्ट खोटी सांगत नाही. प्रॅक्टिकल स्वतः मेहनत करून सर्व शेतकऱ्याला उत्पादन काढून देण्यासाठी मदत करत असते. ज्या शेतकऱ्याला चांगलं दर्जेदार बियाणं पाहिजे असेल त्यांनी शेतकऱ्याचा संपर्क करू शकता. स्वतः प्लॉटला येऊन भेट द्या. तुम्ही बियाणं बघून घ्या. सड वगैरे काही वाटत असेल तर नेऊ नका. पण जर तुम्हाला योग्य चांगलं खरोखरच बियाणं पाहिजे असेल तर तुम्ही 100% प्लॉटला भेट देऊन संपर्क करा. धन्यवाद.